धारावीमध्ये धार्मिक स्थळ तोडण्यावरून वाद निर्माण झालाय। शेकडो नागरिक रस्त्यावर उतरलेत। पालिकेच्या वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली आहे। महापालिकेला तोडकाम करण्यापासून रोखण्यात आलंय। मुंबईतील धारावीमध्ये आता तणावाची स्थिती निर्माण झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। यावेळी शेकडो नागरिक हे रस्त्यावर उतरल्याचं देखील पाहायला मिळतंय। तर मुंबईच्या धारावीमधून आता एक धक्कादायक बातमी समोर येतेय। धारावीमध्ये धार्मिक स्थळ तोडण्यावरून वाद निर्माण झालाय। शेकडो नागरिक यावेळी रस्त्यावर उतरल्याचं देखील पाहायला मिळतंय। तर महापालिकेच्या वाहनांची देखील यावेळी नागरिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे। महानगरपालिकेला तोडकाम करण्यापासून धारावीतील नागरिकांनी रोखले। मुंबईतील धारावीमध्ये आता तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे धारावीमधून एक धक्कादायक बातमी। धारावीमध्ये सध्या वातावरण हे तणावपूर्ण झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतील धारावीमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। महापालिकेला तोडकाम करण्यापासून धारावीकरांनी रोखल्याची देखील माहिती आता समोर आली आहे। याच संदर्भात अधिक माहिती देते आपले प्रतिनिधी अजय अडसूळ। अजय, आता धारावीमध्ये धार्मिक स्थळ तोडण्यावरून वाद निर्माण झालाय। पालिकेच्या वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली आहे। शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले। काय सध्या स्थिती आहे धारावीत? नक्कीच पाहू शकतो की धारावीमध्ये 90 फूट रोडवर धारावी पुनर्विकास प्रकल्प धारावी पुनर्विकासाच्या जागेवर जी काही मस्जिद आहे त्या जागेवर मस्जिद असल्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने तोडक कारवाई करण्यात येते। मात्र स्थानिक नागरिकांनी, मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी त्या ठिकाणी विरोध केलेला आहे। या संदर्भात रात्री काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। धारावी पुनर्वसन प्राधिकरण यांच्याकडून या अतिक्रमणाची आधी चौकशी व्हावी आणि नंतरच तोडक कारवाई करावी अशी मागणी सुद्धा वर्षा गायकवाड यांनी केली होती। मात्र आज सकाळी महानगरपालिकेचं पथक त्या ठिकाणी गेलं होतं। या दरम्यान तेथील नागरिकांनी जी काय गाडी होती ती गाडी सुद्धा फोडलेली आहे। त्यामुळे सध्या त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलीस दाखल झाले आहेत। त्यामुळे कशा पद्धतीने या ठिकाणी एकूणच महानगरपालिका पोलीस प्रशासन हे मार्ग काढतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच अजय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर धारावीमधून आता एक मोठी अपडेट समोर येते। धारावीमध्ये आता तणावाची परिस्थिती ही निर्माण झाली आहे। धारावीमध्ये धार्मिक स्थळ तोडण्यावरून वाद निर्माण झालाय। शेकडो नागरिक हे रस्त्यावरती उतरले। तर महापालिकेच्या वाहनाची देखील नागरिकांकडून तोडफोड करण्यात आली। तर महापालिकेला तोडकाम करण्यापासून रोखण्यात आलंय। मुंबईमधून आता एक धक्कादायक बातमी समोर येते। धारावीमध्ये सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण पाहतोय। धारावीमधून शेकडो नागरिक हे रस्त्यावर उतरल्याचं सध्या पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।